मोराणे उपनगरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने बुद्ध वंदनेसह भीमगीतांनी जयंती साजरी। याबाबत अधिक वृत्त असे की मोराणे उपनगर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। धुळे शहरालगत असलेल्या मोराणे उपनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तदनंतर या ठिकाणी बुद्ध वंदना घेऊन भीमगीतांचा कार्यक्रम देखील पार पडला। या प्रसंगी या ठिकाणी शिवसेना महिला आघाडीच्या उपनेत्या शुभांगीताई पाटील, ॲडव्होकेट विवेक सुरेंशी, शिवसेना उपजिल्हा संघटिका सुनीताताई वाघ, इंजिनियर प्रशांत वाघ, मोराणे गावाचे माजी ग्रामपंचायत सदस्य मयूर ठाकरे, नगरसेवक रावसाहेब नांद्रे, किरण वाघ, प्रताप सोनवणे, भाऊसाहेब वानखेडे, नचिकेत सोनवणे, विनोद शिरसाट, सागर घोडेस्वार, विशाल शिंदे, कुलभूषण वाघ, सागर दिवरे, गुलाब शिंदे, मनसाराम नगराडे, भटू नागमाल, विशाल नगराडे, नाना कदम, अमर बोरकर, महेश वाघ, बाडू थोरात, बॉबी मंगडे, संतोष शिरसाट, वंदना शिंदे, सपना शिरसाट, सविता नागमाल व संपूर्ण महिला आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर या कार्यक्रमासाठी संपूर्ण महिला आघाडी यांचे कार्यक्रमाला मोठे योगदान लाभले। त्याचबरोबर भीम जयंती उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी अतिशय नियोजनबद्ध या जयंती उत्सव हा साजरा केला। यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी भीमगीतांचा कार्यक्रम देखील उत्साहात पार पडला। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय उत्साहात आनंदात जल्लोषात साजरा करण्यात आली। या प्रसंगी या ठिकाणी गावातील सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताईंना म्हटलं मी मोराण्याला निघाली आहे, आमच्या मोराण्याला कार्यक्रम सुरू झालेला आहे तर तुम्ही या। मी त्यांना सांगताना सांगितलं की बाबा आम्ही जरी कार्यक्रम घेतो पण मोराण्यातील संपूर्ण ग्रामस्थ सर्वांनी आम्हाला आधीपासून, माझे वडील होते, अगदी बालपण त्यांचं इथं गेलं तेव्हापासून सर्वांनी सपोर्ट केला आणि आपल्या ह्या गावात कुठल्याही पद्धतीचा जातीभेद नाही आणि आम्ही जरी इथं मुठभर असलो पण सर्व मिळून, सर्व समाज मिळून आम्ही इथे ही जयंती साजरी करतो। म्हणून मला माझ्या गावाचा अभिमान आहे आणि ह्या लेकीला ह्या गावाने सन्मान दिलाय, पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून दिलेला आहे त्यांनी मला आणि मी हे कधीही विसरू शकत नाही। म्हणून ह्या गावातली एक एक व्यक्ती माझ्यासाठी महत्वाची आहे। तुम्ही माझ्या गावासाठी आले ह्याच्यासाठी मला खूप बरं वाटलं। जयंती पण साजरी झाली। तुमचा आभार आमच्या सर्वांच्या वतीने। थँक्यू। मी पण लेख आहे। सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय भीम। ताईंनी मला अचानक सांगितलं, ताई तुम्ही मोराण्याला चालतात, मला जैताण्याला वगैरे कार्यक्रम होते, लग्न होते, तिकडे जायचं होतं। पण मोराणे सांगितलं की शुभांगीताईची नाळ मयूरदादालाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, जास्त जुडलेली घट्ट, म्हणून मी गाडीचा टर्न मारला आणि इकडे आली। आणि सुनीताताई तर, आणि सुनीताताई बहीणच आहेत माझ्या, आणि ताईंशी बोलता बोलता मला आता जाणवलं की 2-4 गावं आहेत पण सगळं मोराणे आम्हाला साथ देतं। आणि माझ्या वडिलांनी सुरू केलेलं, वाघ काकांनी सुरू केलेलं हे छोटंसं रोपटं वटवृक्षात, म्हणजे बाबासाहेबांची आंबेडकर जयंती वटवृक्षात तुम्ही जे केलं, मोराणे गावाच्या सर्व ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी, ग्रामस्थांनी, बहिणींनी, भावांनी, त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून तुमचे आभार मानते। एकीचा संदेश जात पातच्या पलीकडे जाऊन ज्यांनी घटना लिहिली, जे घटनेचे शिल्पकार आहेत, मसुदा समितीचे मेन याचे अध्यक्ष होते, आणि आज आपल्याला स्वातंत्र्य ज्यांनी दिलं, खरं स्वातंत्र्य हे बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेलं आहे। घटनेवर जे आघात करत आहेत, मी कोणत्या राजकीय पक्षावर बोलणार नाही, पण आमचं जे स्वातंत्र्य आहे, जे आम्हाला अधिकार आमच्या बाबासाहेबांनी दिले, ते अधिकार तुम्ही मोडीत काढत आहात, ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही। कारण की आमच्या लेकराबाळांपासून ते अधिकार आहेत, म्हणून आम्ही ते अधिकार कदापि खपवून घेणार नाही। हे आज बाबासाहेबांनी लावलेलं छोट्याशा रोपट्याचं आपण सगळ्यांनी ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे। तुम्हाला सगळ्यांना मी हीच विनंती करत आहे की आपण सगळ्यांनी आपले अधिकार जे दिलेले आहेत ना, जे अधिकार मोडीत काढायचा प्रयत्न चालू आहे, ते आपण मोडीत काढू द्यायचं नाही आहे। याच्यासाठी तुमची सगळ्यांची साथ लागणार
आहे, बाबासाहेबांनी अगदी कठीण परिस्थितीत आता तर सगळं मिळत आहे, आपण सांगितलं ते बोलू शकतो, आपण सांगितलं ते करू शकतो. मग आता आपल्याला त्यांनी सांगितलं होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मग शिकलेलो आहोत, संघटित झालेलो आहोत, मग संघर्ष करायला घाबरत आहोत का? घाबरणार आहोत ते संघर्ष करायला तर नाही. माझ्या माता भगिनींना पण हेच सांगणार आहे, ताई तुम्हाला अधिकार दिलेला आहे म्हणून तुमच्या लेकरा बाळांना शिकवा आणि शिक्षणानेच माणूस मोठा होत असतो. हेच आपल्या बाबासाहेबांनी 1891 1800 शतकात जन्म घेऊन सुद्धा 14 एप्रिल 1891 या महान व्यक्तींनी जन्म घेतला आणि त्या व्यक्तीमुळे आज माझ्या हातात मला स्वतःला व्यक्ती स्वातंत्र्य, मला जे बोलायचं आहे ते मी बोलू शकते, हे फक्त ना फक्त बाबासाहेबांमुळेच करू शकते. आणि म्हणून मोराणे गावाचे विशेष आभार. आपण सगळ्यांनी एकीचा आज संदेश टाकून दिला. मी फक्त बाबासाहेब आणि गौतम बुद्ध कोणाचा एकाचा नाही, तो माझा सगळ्यांचा आहे. कारण की संविधान हे माझ्या सगळ्यांचं आहे. मी तुम्हाला सगळ्यांना ताई, तुम्हाला सुनीताताई एक विनंती करते, बाबासाहेब एकटे सुनीताताईंचे नाहीत, आमचे पण आहेत, आमचे पण आहेत म्हणून जयंती तुम्ही नाही, आमचे पण आहेत म्हणून एकट्या व्यक्तीपर्यंत कुठेतरी दाबून ठेवू नका, कुठेतरी बांधून ठेवू नका. एवढ्या महान व्यक्तीला एका जातीपुरतं मर्यादित ठेवू नका. कारण की या सगळ्या जातींचं संविधान लिहिताना बाबासाहेबांनी असं म्हटलं नाही की व्यक्ती स्वातंत्र्य किंवा बोलण्याचा अधिकार फक्त माझ्या बौद्ध समाजाला आहे, असं कधी म्हटलेलं नाही. कारण की तो सगळा अधिकार माझ्या महिलांना कुठेतरी आरक्षण देण्याची गरज आहे, त्या सगळ्यांना दिलेला आहे. म्हणून आपण सगळ्या एक आहोत, एक राहणार आहोत, हे मोराण्याने दाखवून दिलं. म्हणून मोराणे गावाचे मयूरदादा आणि सगळ्या ग्रामस्थांचे भाऊ, मी तुमच्या सगळ्यांची नावं घेऊ शकते. मी तुमल्या सगळ्यातले वायकर म्हणून वकील साहेबला तुम्ही ओळखतात, पण म्हणजे बहिणीलाही तुम्ही ओळखतात. म्हणून मोराण्याच्या सर्व गावाचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही मला बाबासाहेबांच्या एवढ्या महान व्यक्तीच्या जयंती निमित्त 2 शब्द बोलण्याची संधी दिली. म्हणून तुमच्या मनापासून ऋणात राहू इच्छिते. जय हिंद, जय महाराष्ट्र.